लोकतंत्र न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत। तर आज आपण आलेलो आहोत हदगाव तहसील समोर। तर आज हदगाव तहसीलच्या समोर बचत गटांच्या ज्या काही स्त्रिया आहेत त्या माध्यमातून त्यांनी उपोषण मांडलेलं आहे। तर त्यांचं जे उपोषण आहे त्यांच्या काय काय मागण्या आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। ताई, आपलं नाव काय? माझं नाव आकांक्षा कपिल वायवळ आहे आणि मी सर्कल पदाधिकारी आहे। असे असंख्य आमचे बचत गट आहेत ग्रामीणमधून। तर हदगाव तालुक्यातील आमची मागणी अशी आहे की ग्रामीण भागामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये जवळपास 250-300 महिला आहेत आणि त्यांना बसण्याचं ठिकाण नाही। ग्रामपंचायत नाकारत आहे आणि गाव पातळीवर संपूर्ण कर्मचाऱ्यांचं पण आहे, त्यांच्यानं सुद्धा हेळसांड होते गावामध्ये। आणि दुसरा मुद्दा आहे आमचा की जिल्हा परिषद शाळेचं वास्तव पाहता खूप दयनीय अवस्था आहे आणि शिक्षणाच्या हक्काबद्दल बोलत असताना मानवी जीवनात येणाऱ्या सगळ्याच अडचणीवर शिक्षण हेच एक उत्तर आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे। हदगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी म्हणून आमचं उपोषण आहे, आमची मागणी आहे शासनाला। आणि आमचं आजचं उपोषण शिक्षण प्रसाराच्या उद्दांत हेतूला नक्कीच पाठबळ देईल आणि आपण सर्वजण या विद्यार्थ्यांसाठी मदत करावी अशी माध्यमांना विनंती करते। आणि खरोखरच जी मागणी आहे बचत गटाच्या माध्यमातून की त्यांना एक निवासस्थान पाहिजे त्यांच्या गावी। आणखी जे शाळा आहेत खरोखर जिल्हा परिषद शाळा, त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा सेमी असणं आवश्यक आहे। कारण सर्व ठिकाणी आज जे पालक असतात आपले लेकरं जे असतात तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवतात, कारण तिथे शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये सेमीचे वर्ग नाहीत। आज प्रत्येकालाच वाटतं की आपलं मूल हे चांगल्या इंग्रजी शाळेमध्ये शिकावं किंवा सेमीमध्ये शिकावं। ह्या माध्यमातून जर सरकारने जिल्हा शाळांना हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की सेमी माध्यम जर ओपन केलं तर खरोखरच शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे अनेक प्रश्न आहेत, जे पैसे आहेत खाजगी शाळेमध्ये जातात ते वाचणार आहेत। आणि खरोखरच ताई, आपल्या जे मागण्या आहेत खरोखरच रास्त आहेत आणि नक्कीच शासन आपल्या मागण्याबद्दल विचार करेल। लोकतंत्र न्यूज, हदगाव।